विद्यार्थी मित्रांनो, नियमावलीचं स्वरूप अभ्यासत असताना नियमावलीमध्ये कोणत्या प्रकारचा नेमका मजकूर दिलेला असतो त्याविषयीची चर्चा आपण केलेली आहे. या चर्चेमध्ये आपण अनेक मुद्द्यांचा अभ्यास केला. तर नियमावलीमध्ये प्रत्येक परिच्छेदामध्ये स्वतंत्र माहिती त्या ठिकाणी नमूद केलेली असते. एकूण नियमावली जी आहे ती 23 भागांमध्ये विभागलेली असते. असे जे 23 भाग आहेत ते कोणते आहेत त्याविषयीचा अभ्यास आपण केला. भाग भांडवल असेल, हक्क बदल असेल, भागांवरील ग्रहणाधिकार, हप्ते मागणी, भागांचे हस्तांतरण, भागांचे संक्रमण इत्यादी अगदी 23 मुद्द्यापर्यंत क्षतिपूर्ती म्हणजे नुकसान भरपाई, कंपनीला मिळणारी नुकसान भरपाई किंवा कंपनीने करून द्यायची नुकसान भरपाई, तर त्या संदर्भात संपूर्ण नियम नियमावलीमध्ये अंतर्भूत केलेले असतात. तर ही जी नियमावली आहे, ही नियमावली कंपनीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दस्तऐवज समजले जाते. हे आता वेगळ्या पद्धतीने सांगायला नको, कारण कंपनीचं संपूर्ण कामकाज, कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाविषयीचं कामकाज जे आहे ते संपूर्ण कामकाज नियमावलीच्या आधारे चालतं आणि त्यामुळे नियमावलीला अनन्यसाधारण महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे. आता वरील एक 23 जे ठळक मुद्दे होते, 23 विभागांमध्ये जी नियमावली विभागलेली आहे, त्या व्यतिरिक्त कोणत्या इतर बाबी आहेत की ज्या नियमावलीमध्ये अंतर्भूत केलेल्या असतात ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये बघा, पहिली बाब आहे कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधीचे नियम नियमावलीमध्ये दिलेले असतात व हे नियम भागधारकांच्या हितसंबंधाचे असतात. बघा, व्यवस्थापनाने कोणत्या प्रकारे व्यवस्थापन करावं, कोणत्या नियमांचं पालन करावं याविषयीचे संपूर्ण नियम नियमावलीमध्ये असतात आणि हे नियम भागधारकांच्या हितसंबंधाचे असतात. म्हणजे काय की व्यवस्थापनाने नियमांचं पालन केल्यानंतर कंपनीला कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही, कंपनीला आर्थिक नुकसान झालं नाही म्हणजे भागधारकांचं आर्थिक नुकसान होणार नाही, म्हणून व्यवस्थापनाविषयीचे जे नियम नियमावलीमध्ये घालून दिलेले असतात त्याचं पालन करणं व्यवस्थापनाला बंधनकारक ठरतं. व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळ येते, कार्यकारी अधिकारी असतील, व्यवस्थापक असतील, व्यवस्था संचालक असतील, यांनी कशा प्रकारे व्यवस्थापन करावं याविषयीचे नियम घालून दिलेले असतात. व्यवस्थापक बदलले तरी नियम तेच असतात. त्यामुळे भागधारकांच्या हिताच्या दृष्टीने जे नियम असतील ते व्यवस्थापन विषयक नियम नियमावलीत असतात. दुसरा मुद्दा आहे नियमावलीतील तरतुदी कंपनी कायदे व इतर कायद्यातील तरतुदी विरोधी नसाव्यात. म्हणजे कंपनीच्या नियमावलीमध्ये ज्या तरतुदी किंवा नियम अंतर्भूत केलेले आहेत, हे नियम कंपनी कायद्याच्या किंवा इतर जे कायदे आहेत, कंपनीच्या बाहेरच्या वातावरणामध्ये अनेक कायदे आहेत, या कायद्यांच्या विरोधात या तरतुदी नसाव्यात. म्हणजे कंपनी कायद्याने ठरवून दिलेल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत, योग्य अशा तरतुदी आहेत, त्याच कंपनीच्या नियमावलीमध्ये असणं अपेक्षित आहे. बेकायदेशीर तरतुदी कोणत्याही कायद्याच्या दृष्टीने चालणार नाहीत. त्यानंतर तिसरी बाब असते नियमावलीतील तरतुदी, भागांचे विविध प्रकार, त्यांचे अधिकार, भाग प्रमाणपत्रे व भाग अधिपत्र देण्याची पद्धती, भाग भांडवलातील बदल, संचालकांचे कर्ज काढण्याचे अधिकार, सभासदांचे अधिकार इत्यादींसाठी नियम असावेत. बघा, नियमावलीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत, वेगळ्या प्रकारचे भाग, उदाहरणार्थ सर्वसाधारण भाग, अग्र हक्काचे भाग, या भागांच्या प्रकारामध्ये बदल आहे आणि भागांच्या प्रकारामध्ये बदल असल्यामुळे त्या भागधारकांच्या अधिकारांमध्ये सुद्धा बदल होतो. आता अग्र हक्क भागधारकांच्या भागांचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्या भागधारकांचे अधिकार देखील बदलतात. त्यानंतर भाग खरेदी केल्यानंतर त्यांना भाग प्रमाणपत्र किंवा भाग अधिपत्र देण्याची पद्धती कोणती आहे याविषयीची माहिती नियमावलीमध्ये असली पाहिजे. त्यानंतर भाग भांडवलातील बदल, भाग भांडवल वाढवलेलं आहे की कमी केलेलं आहे किंवा वाढवता कशा प्रकारे येऊ शकतं, कशा प्रकारे भाग भांडवल कमी करता येऊ शकतं याविषयीची माहिती नियमावलीत असणं अपेक्षित आहे. संचालकांना कंपनीकडून जी कर्जे काढता येतात त्याविषयीचे नियम किंवा सभासदांचे जे अधिकार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती नियमावलीमध्ये नमूद करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी बाब आहे नियमावलीतील नियम घटनापत्रकातील तरतुदींच्या विरोधात नसावेत. म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली हे दोन्ही दस्तऐवजे एकमेकांना पूरक असतात, त्याला परस्पर पूरक दस्तऐवजी म्हणतो. घटनापत्रकामध्ये
त्या कलमांमध्ये ज्या गोष्टी, ज्या बाबी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या बाबींच्या विसंगत असलेले नियमावली असता कामा नये. कंपनीच्या नावाच्या संबंधात असेल, भांडवलाच्या संबंधात असेल, तर ते नियम घटनापत्रकाशी मिळते-जुळते असले पाहिजे. नाहीतर घटनापत्रकातील कलम आपल्याला वेगळी माहिती देतील आणि नियमावलीतील नियम मात्र वेगळ्या प्रकारची माहिती देतील. असं व्हायला नको. त्यामुळे काय होईल, सभासदांची, जनतेची किंवा सरकारची दिशाभूल करणारी माहिती नियमावलीतून प्रसिद्ध केली जाऊ शकते. त्यामुळे नियमावलीतील नियम हे घटनापत्रकातील तरतुदींच्या विरोधात अजिबात असता कामा नये. घटनापत्रकाला सपोर्टिव्ह नियमावली काम करते. त्यामुळे घटनापत्रक आणि नियमावली यांच्यातील जे नियम किंवा घटनापत्रकातील कलमे आहेत, यांच्यामध्ये साम्य किंवा परस्पर संबंध असणं अपेक्षित आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे नियमावलीतील तरतुदी. नियमावलीतील काही तरतुदी या बदलण्यासंदर्भात कपातीचे धोरण अवलंबले जाऊ शकते. म्हणजे जे नियमावलीमध्ये समाविष्ट केलेले आहेत, त्यातून काही नियम आपण कमी करू शकतो. अशा प्रकारची बाब सुद्धा तिथे लक्षात घेऊन ते नियम त्या ठिकाणी अंतर्भूत करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार विविध कंपन्या पुढील प्रकारच्या टेबलचा वापर करू शकतात. कालच मी तुम्हाला याविषयीची माहिती दिलेली आहे. काय? वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेबल्सचा वापर केला जातो. मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलंय? प्रत्येक खाजगी कंपनी स्वतःची नियमावली तयार करते, पण सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही बंधन नाही. अशा वेळी सार्वजनिक कंपनीला टेबल ए मधील परिशिष्ट अ मधील नियम लागू होतात. मग फक्त सार्वजनिक कंपन्याच असतात का? नाही. तर हे बघा, इथे म्हटले भागांनी मर्यादित कंपन्या, तर त्यासाठी टेबल ए. जवळपास सर्वच सार्वजनिक कंपन्या या भागांनी मर्यादित कंपन्या असतात. म्हणून कालच्या माहितीमध्ये जिथे जिथे आपण टेबल ए असं अंतर्भूत केलेलं आहे ना, हे बघा इकडे, हे बघा इथे म्हटले टेबल ए परिशिष्ट अ, त्यानंतर टेबल ए परिशिष्ट अ, परिशिष्ट अ, या सर्व ठिकाणी तुम्ही काय करू शकता, टेबल एफ इथे सांगितल्याप्रमाणे टेबल एफ भागांनी मर्यादित कंपन्यांसाठी स्वतःची नियमावली जर कंपनीने बनवली नसेल तर परिशिष्ट फ टेबल एफ मधील नियम भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीसाठी लागू होतात. म्हणून तुम्ही टेबल ए ला रिप्लेस करू शकता टेबल एफ ने. त्यानंतर टेबल जी कोणत्या कंपन्यांसाठी लागू होतो? हमीने मर्यादित कंपन्या, परंतु ज्या भाग भांडवल असलेल्या हमीने मर्यादित कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी टेबल जी उपयुक्त ठरतो. त्यानंतर हमीने मर्यादित कंपन्या परंतु भाग भांडवल नसलेल्या, त्यांच्यासाठी टेबल एच हा उपयुक्त ठरतो. त्यानंतर मर्यादित कंपन्या परंतु ज्या भाग भांडवल असलेल्या आहेत, त्यांना टेबल आय उपयुक्त ठरतो आणि भाग भांडवल नसलेल्या मर्यादित कंपन्यांसाठी टेबल जे उपयुक्त ठरतो. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या कंपनीसाठी कोणत्या प्रकारच्या टेबल मधील कोणत्या परिशिष्ट मधील अटी किंवा नियम लागू होतात ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आजचा जो महत्वाचा विषय आहे आपला काय, नियमावलीतील बदल किंवा दुरुस्ती. कलम 14 बघा, जसं घटनापत्रक आणि नियमावली हा न बदलता येणारा दस्तऐवज आहे असं आपण म्हटलेलं आहे. अगदी त्याला अनुसरून घटनापत्रकात सातत्याने कायमस्वरूपी किंवा नेहमीच बदल करता येत नाही असं जरी म्हटलं तरी देखील गरजेप्रमाणे घटनापत्रकात बदल करता येतात आणि घटनापत्रकात बदल करण्याची एक स्वतंत्र प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे नियमावली हा दस्तऐवज देखील न बदलता येणारा दस्तऐवज आहे, परंतु गरजेप्रमाणे नियमावलीमध्ये सुद्धा बदल करणं अपेक्षित आहे. त्या बदलाला आपण दुरुस्ती म्हणतो आणि त्याला कंपनी कायद्यामध्ये एक टिपिकल शब्दप्रयोग आहे अल्टरेशन किंवा अमेंडमेंट्स, बदल किंवा दुरुस्ती. तिथे नियमावली संपूर्ण बदलली जात नाही. नियमावलीमध्ये जे घटक आहेत, जे नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत, ज्या तरतुदी बदलण्याची आवश्यकता आहे फक्त तिथेच बदल केला जातो. संपूर्ण नियमावली बदलली जात नाही. गरजेप्रमाणे हा बदल करणं अपेक्षित आहे आणि म्हणून नियमावलीतील बदल किंवा दुरुस्ती, अल्टरेशन किंवा अमेंडमेंट्स कोणत्या कायद्यातील कोणत्या कलमानुसार करता येते? कंपनी कायदा 2013 मधील कलम 14 नुसार.
तीच माहिती या पॅरामध्ये आपल्याला दिलेली आहे. बघा, कंपनी आपल्या नियमावलीत केव्हाही बदल करू शकते. घटनापत्रकातील विधानामध्ये बदल करणे थोडेसे किचकट किंवा क्लिष्ट आहे. त्या तुलनेत नियमावलीत बदल करणं सोपं आहे. याचा अर्थ नियमावलीमध्ये सातत्याने बदल केले जातात असंही नाही. पण घटनापत्रकाच्या तुलनेत नियमावलीमध्ये फ्रिक्वेंटली बदल केले जाऊ शकतात, कारण नियमावलीमध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाविषयीचे दैनंदिन प्रशासनाविषयीचे नियम असतात आणि या व्यवस्थापनात किंवा प्रशासनामध्ये कालसापेक्ष बदल करणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे घटनापत्रकाच्या तुलनेत नियमावलीमध्ये सातत्याने बदल करण्याची आवश्यकता असते. नियमावलीमध्ये बदल करत असताना काही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. जसं घटनापत्रकामध्ये बदल करण्यासाठी, कलमांमध्ये बदल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. तसं नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा लागतो आणि त्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. तर पहिली पद्धती आहे, नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी सभासदांची बहुमताने मान्यता घ्यावी लागते. सभासद म्हणजे भागधारक, ज्यांची नावे सभासद नोंदणी पुस्तकात नोंदवलेली आहेत. आणि मग सभासदांची मान्यता घेत असताना ही मान्यता विशेष ठरावाने घ्यावी लागते. म्हणजे नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी सभासदांना विशेष ठराव, सर्वसाधारण सभेतील विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि तेव्हाच त्याच्यानंतरच म्हणजे विशेष ठराव मंजूर केल्यानंतरच नियमावलीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी पद्धती आहे, सर्वसाधारण सभेत सभासदांचा विशेष ठराव मंजूर करून घेतल्यानंतर त्या ठरावाची एक प्रत 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. बघा, इथे दिलंय, ठराव मंजूर करून घेतल्यानंतर 30 दिवसांच्या आत कंपनी चिटणीसाला विशेष ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर करावी लागते. अर्थ काय आपण समजून घ्यायचा आहे की विशेष ठरावाची प्रत, कोणता विशेष ठराव? नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भात सभासदांनी जो विशेष ठराव मंजूर केलाय त्या ठरावाची एक प्रत ठराव संमत झाल्यापासून 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करावी लागते. नंतर पुढची कार्यपद्धती आहे. पुढची पद्धती म्हणूयात, ठराव संमत झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत दुरुस्ती केलेल्या नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. बघा, जसं विशेष ठरावाची एक प्रत 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागते, त्याचप्रमाणे तो ठराव संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत दुरुस्त केलेल्या नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी पद्धती आहे, नोंदणी अधिकारी दुरुस्ती केलेल्या नवीन नियमावलीची नोंद आपल्या नोंदवहीत करून घेतो आणि ती नोंद झाल्यानंतर त्याविषयीची कल्पना कंपनीला लेखी स्वरूपात देतो आणि त्या दिवसापासून नियमावलीत जे बदल केलेले आहेत त्या बदलांची अंमलबजावणी करता येते. म्हणजे बदललेल्या नियमावलीची नोंद नोंदणी अधिकाऱ्याने नोंदणी पुस्तकात केल्यानंतरच आणि त्याविषयीची लेखी संमती किंवा लेखी खुलासा कंपनीकडे केल्यानंतरच ज्या तारखेला हा खुलासा केलेला आहे त्या दिवसापासून कंपनीला नवीन नियमांची अंमलबजावणी करता येते. जोपर्यंत नोंदणी अधिकारी या नवीन नियमावलीची नोंद आपल्या नोंदणी पुस्तकात करत नाही तोपर्यंत कंपनीला नवीन नियमांची अंमलबजावणी करता येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला नियमावलीमध्ये जो बदल करणं अपेक्षित आहे तर त्यासाठीच्या प्रक्रिया किंवा पद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी बघा, पुढे असं म्हटलंय की नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार सभासदांना दिलेला आहे. बघा, कंपनी कायद्यानेच काय केलंय, नियमावलीमध्ये बदल करण्याचा अधिकार सभासदांना दिलाय. कारण नियम कोणते असावेत, काय असावेत हे मालकाने ठरवणं अपेक्षित आहे आणि मालकाने ज्या अपेक्षेने कंपनीची स्थापना किंवा निर्मिती केलेली आहे किंवा ज्या उद्देशाने कंपनीची स्थापना झालेली आहे तो उद्देश सफल होण्यासाठी, साध्य होण्यासाठी सभासदांना त्या ठिकाणी नियम करता येतात आणि तो अधिकार कंपनी कायद्याने कोणाला दिलेला आहे, नियमावली बदलण्याचा अधिकार किंवा नियमावली बनवण्याचा अधिकार हा सभासदांना दिलेला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये वेळोवेळी बदल करण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो आणि हा अधिकार प्राप्त झाल्याने नियमावलीमध्ये वेळोवेळी बदल करणं शक्य होतं.
परंतु नियमावलीमध्ये बदल करताना सभासदांनी, कंपनीने काही अटींचं पालन करणं अपेक्षित आहे किंवा काही निर्बंधांचं पालन करणं अपेक्षित आहे. ते निर्बंध कोणते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला निर्बंध आहे किंवा पहिला नियम आहे नियमावलीमध्ये बदल करण्यासंदर्भातला, नियमावलीतील दुरुस्ती किंवा बदल कंपनी कायदा किंवा सरकारने केलेल्या अन्य कायद्याशी विसंगत असता कामा नये. बघा, मी अगोदरच म्हटले तुम्हाला की नियमावलीमध्ये बदल करायचा आहे, पण हा बदल करण्यासाठी कंपनी कायद्याने जी प्रक्रिया, जी प्रोसिजर ठरवून दिलेली आहे किंवा कायदेशीररित्या बदल करणं अपेक्षित आहे, बेकायदेशीर बदल नियमावलीमध्ये करता येत नाही किंवा कायद्याचं उल्लंघन त्या ठिकाणी होणार नाही नियमावलीतील बदलामुळे, याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, जर नियमावलीमध्ये एखादी तरतूद बदलण्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता आहे असे नमूद केले असेल तर साधा ठराव करून नियमावलीमध्ये बदल करता येते. म्हणजे कंपनी कायद्याने ठरवून दिलेले आहे, काय नियमावलीमध्ये जर बदल करायचा आहे तर विशेष ठराव त्या ठिकाणी मंजूर करणं अपेक्षित आहे. म्हणून साध्या ठरावाने नियमावलीमध्ये बदल करता येत नाही. दुसरा निर्बंध आहे कंपनी कायद्यानेच घालून दिलेला, घटनापत्रकातील कोणत्याही विधानाशी विसंगत असणारी दुरुस्ती किंवा बदल नियमावलीत करता येत नाही. बघा, घटनापत्रकामध्ये जी कलम समाविष्ट केलेली आहेत त्या कलमांना अनुसरूनच नियमावलीमध्ये किंवा नियमावलीतील नियमांमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. कारण नियमावली हा घटनापत्रकाशी संबंधित असलेला दुय्यम दस्तऐवज आहे. घटनापत्रकातील उद्दिष्टांची पूर्तता नियमावलीतील नियमांच्या द्वारे करता येते आणि त्यामुळे घटनापत्रकातील तरतुदींना डावलून कोणताही बदल नियमावलीमध्ये करता येत नाही. म्हणजे घटनापत्रकामध्ये एक स्वतंत्र माहिती लिहिली आहे आणि नियमावलीमध्ये काहीही साम्य नसणारा वेगळा नियम घालून दिलेला आहे, तर असं त्या ठिकाणी करता येत नाही. तिसरा निर्बंध आहे कंपनीत घडलेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल किंवा जुलूमशाहीबद्दल कंपनी लॉ बोर्डकडे तक्रार केल्यास त्याविषयीची शहानिशा होऊन कंपनी लॉ बोर्ड घटनापत्रकातील विधानात व नियमावलीच्या तरतुदींमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याचा आदेश देऊ शकते. बदल किंवा दुरुस्ती करण्याचा आदेश देऊ शकते व त्याचप्रमाणे संबंधित कागदपत्रांमध्ये म्हणजे नियमावलीमध्ये किंवा घटनापत्रकामध्ये बदल केले जातात आणि त्या बदलांशिवाय कंपनीला वेगळे बदल या ठिकाणी करता येणार नाही. तर कंपनी कायद्यातील कलम 241 आणि 242 नुसार लॉ बोर्डने जे बदल करून घ्यावेत असं सांगितलेलं आहे तशा प्रकारचे बदल कंपनीने त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथा निर्बंध आहे बघा, कंपनी कायद्यातील कलम 31 नुसार कंपनीच्या नियमावलीतील काही महत्वाच्या तरतुदी बदलवायच्या असतील किंवा त्यात दुरुस्ती करायची असेल तर काही प्रसंगी या बदलांसाठी केंद्र सरकारची लेखी परवानगी घेणं अपेक्षित आहे. बघा, म्हणजे सगळ्याच बदलांसाठी नाही, काहीच बदल आहेत की जे केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय करता येत नाही. त्यासाठी उदाहरण दिलं इथे आपल्याला, काय, सार्वजनिक कंपनीचे खासगी कंपनीत रूपांतर करणे. आता बघा, सार्वजनिक कंपनीचं खासगी कंपनीत रूपांतर केल्यानंतर खासगी कंपनीची कार्यपद्धती वेगळी आहे आणि खासगी कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार सभासदांना असतील, संचालकांना असतील, ते दिलेले असतात आणि त्यांची अंमलबजावणी त्या ठिकाणी करावी लागते. अशा वेळेला जर सार्वजनिक कंपनीचं खासगी कंपनीत रूपांतर करायचं असेल तर निश्चितपणे केंद्र सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि नंतरच मग कंपनीच्या नियमावलीमध्ये तशा प्रकारचा बदल करता येऊ शकतो. तर काही महत्वाच्या तरतुदींसाठी केंद्र सरकारची परवानगी नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी घ्यावी लागते. त्यानंतर पाचवा निर्बंध आहे कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल हा कंपनीच्या हितासाठीच केला पाहिजे. अन्य कोणताच हेतू कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करणारा
असू नये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काय की कंपनीच्या नियमावलीमध्ये जो काही बदल केला जातोय तो संपूर्ण बदल हा कंपनीच्या हितासाठीच केला पाहिजे. कंपनीच्या हिताविरुद्ध कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर 6वा निर्बंध किंवा मर्यादा बंधन कंपनी कायद्याने घालून दिलंय. कंपनीच्या नियमावलीत बदल करत असताना काय की नियमावलीत केलेला बदल हा अल्पमतातील सभासदांच्या हितास बाधक असू नये. ठीक आहे. नियमावलीमध्ये बदल करत असताना सभासदांचा विशेष ठराव संमत केला जातो आणि सभासदांचा विशेष ठराव संमत करत असताना बहुमताने तो ठराव जेव्हा पास होतो, संमत होतो, तेव्हा अल्पमतामध्ये सुद्धा काही सभासद असतात की ज्यांचा या ठरावास विरोध असतो आणि मग त्यांचा विरोध आहे, त्यांनी विरोध केलाय म्हणून अल्पमतातील सभासदांच्या विरोधात नियमावलीमध्ये काही बदल करणं उचित ठरत नाही. कंपनी कायद्याने त्याला परवानगी दिलेली नाही. तर अल्पमतातील जे सभासद आहेत की ज्यांनी या बदलास विरोध केला होता, अशा सभासदांवर कोणत्याही प्रकारचं अन्याय होणार नाही याची काळजी नियमावलीमध्ये बदल करताना घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नियमावली बदलांसंदर्भात आपण पाहिलेत की जे निर्बंध घालून दिलेले आहेत कंपनी लॉ बोर्डने, तर ते निर्बंध या ठिकाणी कायदेशीरपणे काटेकोरपणे पाळणं किंवा त्यांचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. तर त्या संदर्भात आणखी काही ऍडिशनल माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय बघा, कंपनीच्या घटनापत्रकात तरतूद असेल तर बघा, कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नियमावलीमध्ये बदल करण्याविषयीची तरतूद अगोदरच घालून ठेवली पाहिजे. कंपनीच्या घटनापत्रकात तरतूद असेल तर विशेष ठराव संमत करून नियमावलीमध्ये बदल करता येतो. त्यानुसार खासगी कंपनीचे सार्वजनिक कंपनीत आणि सार्वजनिक कंपनीचे खासगी कंपनीत रूपांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही. जेव्हा खासगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करायचंय तेव्हा नियमावलीमध्ये जो बदल करायचा आहे ती नियमावली कशी असावी, ती असावीच असं काही निर्बंध कंपनी कायद्याने घातलेला नाही. केव्हा जेव्हा खासगी कंपनीचं रूपांतर सार्वजनिक कंपनीत करायचं आहे. त्याचं कारण काय आहे? कंपनी कायद्यानेच असं म्हटलं की प्रत्येक कंपनीला खासगी कंपनीला स्वतःची नियमावली असावीच लागते. पण जेव्हा खासगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर होतं, अशा सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. आणि त्यामुळे जेव्हा खासगी कंपनीचं रूपांतर सार्वजनिक कंपनीत करतात तेव्हा काही विशेष तरतुदी लागू करण्यात आलेल्या नाहीत. पण जेव्हा सार्वजनिक कंपनीचं खासगी कंपनीत रूपांतर करता येतं किंवा करावं लागतं, अशा वेळेला नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी काही तरतुदींचं पालन करणं बंधनकारक आहे. कारण प्रत्येक खासगी कंपनीने जी सार्वजनिक कंपनी होते तिचं रूपांतर आता खासगी कंपनीत होणार आहे आणि त्यामुळे सार्वजनिक कंपनीची खासगी कंपनी रूपांतरित होत असताना खासगी कंपनीने नियमावली तयार करत असताना काही बंधनं किंवा मर्यादा ज्या आहेत त्यांचं पालन करणं किंवा कायदेशीर तरतुदी आहेत त्यांचं पालन करणं अतिशय महत्वाचं ठरतं. त्यामुळे हे वाक्य आपण स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. काय जेव्हा खासगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर केलं जातं तेव्हा नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी विशेष तरतुदींचं पालन करणं अपेक्षित नाहीये. परंतु सार्वजनिक कंपनीचं जेव्हा खासगी कंपनीत रूपांतर करावं लागतं तेव्हा मात्र विशेष बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बघा, मग सार्वजनिक कंपनीचे खासगी कंपनीत रूपांतर करण्यासाठी स्थापन झालेल्या नॅशनल लॉ ट्रिब्युनलची परवानगी घ्यावी लागते. बघा, कायदेशीर प्रक्रिया आहे. नॅशनल लॉ बोर्ड, राष्ट्रीय कंपनी मंडळ, बरोबर, कायदे मंडळ. तर या कायदे मंडळाची परवानगी सार्वजनिक कंपनीचं खासगी कंपनीत रूपांतर घेण्यासाठी असावी लागते. त्या परवानगीशिवाय सार्वजनिक कंपनीचं खासगी कंपनीत रूपांतर करता येत नाही. बघा, जर या लॉ बोर्डने नॅशनल लॉ बोर्डने किंवा न्यायालयाने कोणत्याही बदलास परवानगी दिल्यानंतर बदलासहित असलेली नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे 15 दिवसांच्या आत
पाठवली पाहिजे आणि नियमावलीतील हे बदल जे आहेत ते नोंदणी अधिकाऱ्याने आपल्या नोंदणी पुस्तकात नोंदवून घेतल्यानंतरच साधारणपणे या नियमांची अंमलबजावणी प्रत्येक कंपनीला त्या ठिकाणी करता येते. म्हणजे खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीत रूपांतर करताना विशेष तरतुदींचं पालन करण्याची आवश्यकता नाहीये कंपनी कायद्यातील कलम 14 नुसार. मात्र जेव्हा सार्वजनिक कंपनीचं खाजगी कंपनीत रूपांतर करावं लागतं तेव्हा अशा रूपांतरणासाठी नॅशनल लॉ ट्रिब्युनल ची परवानगी घेणं अपेक्षित आहे आणि ही परवानगी मिळाल्यानंतर नवीन नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे 15 दिवसांच्या आत जमा करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने नवीन बदल नियमावलीतील अंमलबजावणी त्यांची करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला आता नियमावलीत बदल करत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोणते निर्बंध बाळगले पाहिजेत आणि कशा प्रकारे बदल करता येऊ शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. आता यानंतर एक महत्वाचं टायटल आपण अभ्यासणार आहोत. साधारणपणे 10 मिनिट शिल्लक आहेत आपले. या 10 मिनिटामध्ये एक टायटल आपलं पूर्ण होईल याविषयीची आपण व्यवस्था करूयात. ठीक आहे. आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये एक महत्वपूर्ण 2 सिद्धांत आहेत. ते सिद्धांत शिकायचे आहेत. ते सिद्धांत कोणते आहेत याविषयी मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, पहिला सिद्धांत आहे रचनात्मक सूचनेचा सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत आहे अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. तर रचनात्मक सूचनेचा सिद्धांत म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा शिकणार आहोत. डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. 2 सिद्धांत. यापूर्वी 3 सिद्धांत होते. या वर्षामध्ये आपल्याला 2च सिद्धांत सिलेबस मध्ये अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले आहे. बघा, हा सिद्धांत आपल्याला काय सांगतो हे आपण समजावून घेणं अपेक्षित आहे. हा सिद्धांत जरी आपल्याला वरवर अवघड वाटत असला तरी देखील तो समजावून घेतल्यानंतर अतिशय सोपा आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा सिद्धांत आहे बघा, घटनापत्रक आणि नियमावली ही जी दोन्ही दस्तऐवज आहेत ही कंपनीसाठी अतिशय महत्वाची दस्तऐवज आहेत. बघा, आपण आतापर्यंत काय पाहिले महत्वाच्या दस्तऐवजांमध्ये घटनापत्रक आणि दुसरा दस्तऐवज कोणता होता नियमावली. म्हणजे घटनापत्रक वारंवार बदलता येत नाही किंवा त्यामध्ये सातत्याने बदल करता येत नाही. त्या तुलनेत नियमावलीमध्ये सातत्याने बदल करता येऊ शकतात. परंतु ही दोन्ही दस्तऐवज एकमेकांना परस्पर पूरक असावेत हे आपण पाहिलेलं आहे. तर ही 2 महत्वाची दस्तऐवज आहेत आणि या 2 महत्वाच्या दस्तऐवजांमुळे कंपनीची नोंदणी करणं शक्य होतं. म्हणजे कंपनीच्या नोंदणीच्या प्रसंगी घटनापत्रक आणि नियमावली ही दोन्ही दस्तऐवज असणं अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक खाजगी कंपनीने आपली स्वतःची नियमावली तयार केली पाहिजे असं बंधन आहे. सार्वजनिक कंपनीला असं कोणतंही कायदेशीर बंधन नाही की सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे. मग आता इथे तर म्हटलंय आपण काय की कंपनीची नोंदणी करण्यासाठी घटनापत्रक आणि नियमावलीची आवश्यकता असते. खाजगी कंपनीच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं की घटनापत्रकही तयार केलं जातं आणि नियमावली सुद्धा तयार केली जाते. पण सार्वजनिक कंपनीमध्ये घटनापत्रक तयार करावंच लागतं कंपनीची नोंदणी करत असताना. पण नियमावली जर तयार केली नसेल तर कंपनीची नोंदणी होऊ शकते का? नाही. मग घटनापत्रक आहे सार्वजनिक कंपनीचं, नियमावली नाहीये. मग काय करावं लागणार आहे? मला चॅट बॉक्सच्या आधारे तुम्ही उत्तर देऊ शकता. सार्वजनिक कंपनीसाठी घटनापत्रकाची निर्मिती केलेली आहे, पण नियमावली नाही. कारण आपण असं म्हटलंय, की प्रत्येक खाजगी कंपनीला आपली स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. मात्र सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. असं म्हटलंय. मग घटनापत्रक तयार आहे सार्वजनिक कंपनीचं, पण नियमावली नाहीये. मग सार्वजनिक कंपनीची नोंदणी करता येऊ शकते का? येस. वाट बघतोय तुमच्या उत्तराची.
कसे? साबणे कशी नोंदणी करता येईल मग सार्वजनिक कंपनीची? घटनापत्रक आणि नियमावली शिवाय सार्वजनिक कंपनीची नोंदणी होणार नाही. जसं खाजगी कंपनीची सुद्धा नोंदणी होत नाही घटनापत्रक आणि नियमावली शिवाय, तशी सार्वजनिक कंपनीची सुद्धा नोंदणी होणार नाही. मग त्यासाठी काय केलं जातं? येस, काय सांगता येईल आपल्याला? ठीक आहे, उत्तर येत नाही. जेव्हा असं म्हटलं जातं काय, की खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते, परंतु सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नसेल, तर अशा सार्वजनिक कंपनीसाठी टेबल ए किंवा परिशिष्ट अ किंवा त्याला ऑप्शन म्हटले आपण भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनीसाठी टेबल एफ परिशिष्ट फ मधील नियम लागू होतात. मग जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नसेल, तर सार्वजनिक कंपनीला कोणत्या नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे? टेबल ए मधील नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे कंपनी कायद्याने असं गृहीत धरलेलं आहे, की ही सार्वजनिक कंपनी परिशिष्ट अ मधील सर्व नियमांचं पालन करणार आहे. बरोबर? मात्र आता दोन्ही प्रकारच्या कंपन्यांसाठी घटनापत्रक आणि नियमावली ही दोन्ही दस्तऐवज महत्वपूर्ण ठरतात. या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि म्हणून या कागदपत्रांची नोंदणी, कंपनीची नोंदणी करण्यासाठी कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. आणि अशी नोंदणी केल्यानंतर या दोन्ही दस्तऐवजांचे खाजगी स्वरूप संपते. बघा, जेव्हा अशी कागदपत्र म्हणजे ही दोन्ही महत्वाची दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद केली जातात, त्या प्रसंगी जोपर्यंत या कागदपत्रांची नोंदणी अधिकाऱ्याकडे होत नाही, तोपर्यंत ही कागदपत्रे खाजगी स्वरूपाची आहेत, ती कोणाला पाहता येणार नाही असं गृहीत धरलं जातं, ती खाजगी असल्यामुळे. परंतु जेव्हा या कागदपत्रांची नोंद कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे होते, तेव्हा या कागदपत्रांचं घटनापत्रक आणि नियमावलीचं खासगी स्वरूप संपवून त्या कागदपत्रांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त होतं. लक्षात घ्या, जेव्हा या कागदपत्रांची नोंद नोंदणी अधिकाऱ्याकडे होते, तेव्हा अशी कागदपत्र खासगी स्वरूपाची राहत नाहीत, ती सार्वजनिक होतात. आणि जी कागदपत्रे सार्वजनिक स्वरूपाची असतात, ती कुणालाही पाहता येतात, ऑब्झर्व करता येतात किंवा त्यामधील मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा वापर त्या ठिकाणी करता येतो. आणि त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला विशिष्ट शुल्क भरून या दस्तऐवजांची तपासणी करता येते. तपासणी म्हणजे ऑडिट नाही, हे लक्षात घ्या. या दस्तऐवजांमध्ये कोणत्या प्रकारचा नियमांचा किंवा कोणत्या कलमांचा समावेश केलेला आहे हे पाहता येतं. म्हणजे तपासणी या शब्दाऐवजी पाहणे किंवा पाहणी करणे हा शब्द जर असेल तो अधिक उचित ठरणार आहे. याचा अर्थ काय आहे, की घटनापत्रक आणि नियमावली ही कंपनीची महत्वाची दस्तऐवज आहेत, परंतु त्या दस्तऐवजाचं स्वरूप नोंदणी अधिकाऱ्याकडे त्यांची नोंद केल्यानंतर ते सार्वजनिक स्वरूपाचं होतं आणि त्यामुळे ही दस्तऐवज कुणालाही पाहता येतात. मात्र त्यासाठी विशिष्ट शुल्क कंपनी कायद्यानुसार भरावं लागतं. कंपनीशी व्यवहार किंवा हे सर्व कशासाठी, आता हे लक्षात घ्या. बघा, ही कागदपत्रे सार्वजनिक स्वरूपाची कागदपत्रे आहेत आणि ती कुणालाही पाहता येतात असं गृहीत धरलं जातं. हे सर्व कशासाठी? अट्टहास एकच आहे, काय, की कंपनीशी व्यवहार करताना किंवा करार करताना प्रत्येक व्यक्तीला घटनापत्रक आणि नियमावलीतील तपशील हा माहित आहे व त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवस्थांशी तो परिचित आहे, सर्व घटकांशी परिचित आहे किंवा सर्व नियमांशी परिचित आहे, सर्व तरतुदींशी परिचित आहे असे गृहीत धरले जाते. म्हणजे त्या प्रकारची सूचना, त्या प्रकारची माहिती, कोणती माहिती? घटनापत्रकामध्ये, नियमावलीमध्ये ज्या प्रकारची माहिती लिहून ठेवलेली आहे, ती कंपनीशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक घटकाला माहित आहे, सूचित आहे
असं गृहीत धरलं जातं, त्याला म्हणतात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. म्हणजे जरी सुद्धा त्याने घटनापत्रक आणि नियमावलीतील मजकूर पाहिला नाही, तपासला नाही आणि त्याने कंपनीशी व्यवहार केला आणि तो नंतर मला त्याबद्दल माहिती नाही असं म्हणू शकणार नाही. म्हणजे घटनापत्रकात आणि नियमावलीमध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे, जी कलमं आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्या संपूर्ण करार केलेल्या व्यक्तीने तपासलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, असं गृहीत धरलं जातं आणि असं गृहीत धरणे याला म्हणतात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. म्हणजे त्या नियमांविषयीची सूचना त्रयस्थ पक्षाला किंवा कंपनीशी व्यवहार किंवा करार करणाऱ्या पक्षाला माहीत आहे, असं गृहीत धरलं जातं आणि त्यालाच म्हणतात रचनात्मक सूचनेचा सिद्धांत. येते लक्षात सगळ्यांच्या? बघा, कंपनीच्या पत्रक व नियमांची नोंदणी करण्यात आल्यानंतर कंपनीशी व्यवहार व करार करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला हे दस्तऐवज सहज तपासता येतं किंवा पाहता येतं. बघा, इथे पाहता येते हा शब्दप्रयोग आहे आणि म्हणून अशा